नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, अद्यापि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपणाला विनंती करण्यात येते की आपण सबस्क्राईब करावं आणि बेल आयकन क्लिक करावं, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी आम्ही सादर केलेल्या विविध कथा ऐकता येतील. त्याची नोटिफिकेशन्स आपल्याला वेळच्या वेळी मिळत राहतील. तर श्रोते हो, मी आपल्याला सध्या एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे एका हुकुमाचा. लेखिका आहेत मानसी ताम्हनकर. श्रोते हो, या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे. तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं. त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात. त्याच्या घरातून त्याच्या 2 बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे. इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनीराजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे. परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे 8 कोटी रुपये उडवलेले आहेत. यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो. 8 कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो. यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला 2 ते 3 धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवार असे गुंड शोधायला सांगतो. त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वैण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनीराजनकडे घेऊन येतो. परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला CBIचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मुदलियारला भेटताना पाहतात. त्यावरून त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात. इथे मोहिनीराजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवलेलं आहे. या कथेचा पुढील भाग. मोहिनीराजनने आपला पूर्ण प्लॅन बिल्ला किटीला सांगितला. त्या दोघांनी कुठली प्रतिक्रिया त्या क्षणी व्यक्त केली नाही, पण दोघंही परस्परांकडे पाहू लागले. जणू ती दोघं एकमेकांना विचारत होती, सांग काय विचार आहे. किटीनं काही क्षणातच डोळे मिचकावून बिल्लीला आपली संमती दर्शवली. बिल्लानं हळूहळू आपलं मस्तक नकारात्मक हलवलं. अपहरण हा एक भयंकर गुन्हा आहे. जर कोणाला किंचित जरी कळलं तर आपल्याला सर्वांना कठोर शिक्षा होऊ शकते आणि या कामासाठी 25,000 रुपये म्हणजे खूपच कमी आहेत. जर आम्हा दोघांना आपले प्राण धोक्यात घालायचेच आहेत तर दोघांना 50,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. मोहिनीराजांचा चेहरा आता क्रोधानं धगधगू लागला. मी तुम्हाला मगाशी सांगितलंय, यात जराही धोका नाहीये. अपहरणाचा गुन्हा आहे, काही होऊ शकतं, बिल्लानं आडपुंडेपणाने म्हटलं. 50,000 रुपये प्रत्येकी देणार असाल तर बोला, नाहीतर आम्ही या कामाला हातही लावणार नाही. रहमत खानला दरदरून घाम फुटला. तो अतिशय अस्थिर अस्वस्थपणे मोहिनीराजांकडे पाहू लागला. आजपर्यंत मोहिनीराजनला प्रथम होकार देऊन नंतर उर्मटपणे नकार देण्याची हिंमत कोणालाही झाली नव्हती. तुम्ही चालते व्हा इथून ताबडतोब,
संतापानं मोहिनी राजन किंचाळला. माझ्या नजरेसमोरून पहिल्यांदा दूर व्हा. तेवढ्या रकमेत तुमच्यासारखे 56 गुंड मिळतील. किटी सोफ्यावरून उठली, परंतु बिल्ला मोहिनी राजांच्या क्रोधाला जराही भीक न घालता तसा सोफ्यात बसून राहिला. त्याच्यावर मोहिनी राजांच्या रागाचा किंचितही परिणाम झाला नाही. उलट तो शांतपणे म्हणाला, तुम्ही जर 50,000 द्यायला तयार असाल तर तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या सूचनेनुरूप आम्ही तुमचं काम यशस्वी करून दाखवू. तुम्हाला आम्ही कसलीच तक्रार करू देणार नाही, याची हमी मी तुम्हाला देतो. तुम्ही चालते व्हा इकडून. मोहिनी राजन गुरगुरला. तुम्हाला मगाशीच मी सांगितलं ना, निघून जा इकडून. गेट आउट, युसलेस लोक. बिल्ला आपल्या जागेवरून जराही हल्ला नाही. किटी पुन्हा येऊन त्याच्या शेजारी बसली आणि ती आपल्या भावाकडे बघत बसली. तुम्ही का आखडूपणा करताय? तुमच्या खिशातून तर काही जाणार नाही ना. अपहरणाच्या खंडणीत वाढ करा, आम्ही तुमचं काम करू. तुम्ही आमची रक्कम वाढवा. 25च्या वरती एक नवा पैसा मिळणार नाही, असं म्हणत मोहिनी राजन आराम खुर्चीतून उठला. त्याचा उजवा हात त्याच्या कोटाच्या खिशात होता. खिशात जर्मन मेक रिव्हॉल्वर होतं. काही क्षण बिल्ला मोहिनी राजांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि झटकन सोफ्यातून उठला. किटीचा डावा दंड धरून त्याने तिला म्हटलं, चल किटी, इथून जाऊया आपण. आपल्याला इतरही कामं आहेत. थांबा थांबा, रहमत खान त्या दोघांकडे पाहत घाईघाईने म्हणाला आणि आपल्या बॉसकडे मोहिनी राजांकडे पाहत म्हटलं, प्लीज, मी तुमच्याशी जरा प्रायव्हेट बोलू इच्छितो. मोहिनी राजांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं, पण तो रहमत बरोबर जरा नाखुशीने आतल्या रूममध्ये गेला आणि त्यानं जरा गुस्सातच रूमचा दरवाजा खाडकन बंद केला. त्यानं गुरगुरतच विचारलं, बोल, काय बोलायचंय प्रायव्हेट? धीर जरा जरा बॉस, रहमत खान नम्रपणे म्हणाला. मी आधीच तुम्हाला सावध केलं होतं. ही दोघंही उधळलेली आहेत, उद्धट भावंड आहेत, पण कामात पक्के आहेत. त्यामुळे 50,000 द्यायला हरकत नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. जर आपण त्यांना धुडकावून लावलं तर विचार करा, आपला प्लॅन त्यांना कळलाय. ती दोघं हॉटेल बाहेर पडताच हॉटेल बाहेर टेळणी करणारे CID ला नक्कीच आपली ते योजना सांगतील. आणि बॉस, या दोघांचा कुठलाही पोलीस रेकॉर्ड नाहीये, त्यामुळे त्यांना कसलीच भीती नाहीये. आपण दोघंही पोलीस रेकॉर्डवर आहोत. आजही पोलीस आपल्याला गुन्हेगार म्हणूनच ओळखतात. ही भावंड आपल्या झिडकारण्याने आपल्याला अडकवल्याशिवाय राहणार नाहीत. माझा ऐका बॉस, त्यांना 50,000 रुपये देण्याचं कबूल करा. तुमच्या मान्य करण्यानं बघा, ती दोघं आपलं काम नक्कीच करतील. आपल्या आवळलेल्या मुठीची उघडझाप करत क्रोधित मोहिनी राजन जहरीला स्वरात म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? मी या फालतू कुत्र्याच्या दबावाखाली येऊ? तू समजलास काय मला? कोणाला तरी सांगून त्याला उडवून टाकतो मी. कोणाला सांगणार तुम्ही? रहमतनं अत्यंत नम्र हळूवार स्वरात विचारलं. ते दिवस निघून गेले आता, ज्यावेळी बंदूकधारी बॉडीगार्ड तुमच्या मागे पुढे सतत सावध असायचे. तुमच्या नुसत्या नजरेच्या खुणेनं तुम्हाला नको असलेल्या विरोधकाची हत्या ते लिलया बेमालूमपणे करायचे. आता तो काळ सरलाय बॉस. आणि समजा जरी तुम्ही एखादा तुमचा तसा चेला शोधून काढलात तरी त्यालाही भरपूर रक्कम द्यावी लागेल. त्यापेक्षा मी म्हणतोय, या दोघांना त्यांची मागणी केलेली रक्कम द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांना योजनेत सामील करून घेतलेलं नाही. आपल्या कटाची गुप्तता त्यांनी बाहेर सांगितली तर आपण दोघंही आजन्म तुरुंगात खितपट पडू. रहमत खान बोलायचा थांबला. पॅन्टच्या खिशातून रुमाल काढून त्यानं कपाळावर मानेवर आलेला घाम पुसला. मोहिनी राजन इतका क्रोधित कधीच झाला नव्हता. आजपर्यंत कोणाच्यात इतकी हिंमत नव्हती की तो अशा पद्धतीनं मोहिनी राजांशी वर्तन करू शकेल. आजही त्याच्या नजरेशी आपली नजर भिडवायला रहमत खानचं काळीज किंचित थरथरत असे. दुसऱ्यांची तर गोष्टच नको. ज्या बिल्लाला तो टुकार बदमाश समजत होता, तोच बिल्ला त्याच्याशी असा वागला जसा की एक फडतूस टपोरी गुंड दुसऱ्या फडतूस टपोरी गुंडाशी वागतो. आपल्या अस्वस्थपणाची जबरदस्त जाणीव मोहिनी राजांना झाली. रहमत खानच्या तर्कशुद्ध स्पष्टीकरणाचा परिणाम त्याच्या कठोर बुद्धीवर झाला. बिल्लानं केलेल्या अपमानामुळे खरं तर त्याचा मानसिक तोल ढळला होता. तो खोलीतील खिडकीपाशी आला. काही क्षण समोर पसरलेल्या जुहूच्या अथांग शांत समुद्राकडे तो पाहत राहिला. काही वेळाने त्याची मनस्थिती स्थिर झाली. खिडकीजवळून तो वळला. दोन्ही हात कोटाच्या
दोन्ही खिशात सरकवत त्यानं रहमतला विचारलं, तुला नक्की वाटतं ही दोघं आपली योजना यशस्वी करतील? अगदी स्पष्ट सांग. अगदी स्पष्ट सांगतो बॉस, नक्की यशस्वी करतील, यात वादच नाही, संशय तर नाहीच नाही. तर मग ठीक आहे, दीर्घ श्वास सोडत मोहिनीराजन म्हणाला. त्याच्याशी बोलून घेऊ, पण लक्षात ठेव, त्यानं जराही हुज्जत घातली तर मीच माझ्या हातानं त्याची हत्या करीन. आपला रुबाब, आपली दहशत आजही कायम आहे हे मोहिनीराजन दर्शवत आहे, आणि ते किती पोकळ आहे हे रहमत खान ओळखत होता. तरी तो त्वरित आश्वासक स्वरात म्हणाला, ओके बॉस, तशी वेळ येणार नाही, आणि तसं काही दुर्दैवाने झालंच तर मीच त्याचा काटा काढीन. चला बोलूया त्याच्याशी. चल बोलूया. मोहिनीराजन आणि रहमत खान बाहेरच्या रूममध्ये परतले. बिल्ला सोफ्यावर तंगड्यात ताणून सिगरेटचा धूर बकाबका सोडत होता. त्याच्या चेहऱ्यावर बेफिकिरीचे भाव होते. किटी आता मोहिनीराजांच्या आराम खुर्चीत डोळे मिटवून झोके घेत बसली होती. मोहिनीराजांना रूममध्ये आलेला पाहता तिनं गळ्याभोवती लपटलेली ओढणी काढून टाकली. आळस देण्याचा ती बहाणा करीत आपल्या शरीराला वाळोखी पोळेखो द्यायला लागली. तिची ती मादक हालचाल मोहिनीराजांच्या अनुभवी नजरेतून सुटली नाही. त्याचं हृदय वेगाने धडधडलं. त्याचवेळी रहमत खाननं बिल्ल्याला विचारलं, आम्ही दोघांनी विचार केलाय, चर्चा केली, आणि तुम्हा दोघांना 50,000 द्यायला आम्ही तयार आहोत. बिल्लाचे डोळे लकाकले. त्याच्या होरपळलेल्या चेहऱ्यावरचे मगाचे बेफिकिरीचे भाव क्षणात नाहीसे झाले, आणि तिथे खुशी झळकू लागली. मोहिनीराजांसारख्या कुविख्यात गुन्हेगारावर जणू त्यानं विजय मिळवला होता. खोट्या खोट्या नम्रतेने तो म्हणाला, आम्ही अगदी सफाईने तुमचे काम फत्ते करू. तुम्ही मुळीच चिंता करू नका. तुम्ही जसं सांगाल तसंच आम्ही करू, तसंच वागू. मी आधी तुम्हाला सांगून ठेवतो, जर काही गडबड तुम्ही केलीत तर त्याचा परिणाम भयंकर वाईट होईल, हे लक्षात ठेवा. किटीकडे नखशिकांत पाहत आणि खोटा रुबाब दाखवत मोहिनीराजन उतरला. तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. बिल्ला जो मान डोलवत काहीशा नम्रतेने म्हणाला. मोहिनीराजनला का कोणास ठाऊक, पण बिल्ल्याच्या काळ्या हिरवट सर्पिली डोळ्यांमध्ये किंचितशी दहशत वाटत होती. आपल्या गुन्हेगारी आयुष्यात अनेक प्रकारच्या असंख्य खुनी, बदमाश, गुंड, मवाल्यांबरोबर त्याचा संबंध आला होता. पण आज आपल्यासमोर बसलेला बिल्लासारखा उद्धट, बेमुरवत गुंड मोहिनीराजन प्रथमच पाहत होता. मोहिनीराजन आपल्या आराम खुर्चीजवळ येत आहे ते पाहता नखरेल हावभाव करणारी किटी ताडकन उठली आणि पहिल्यासारखी सोफ्यावर जाऊन बसली. बिल्लाही आता सरळ बसला. झुलत्या आराम खुर्चीत मोहिनीराजन बसताच रहमतनं भिंतीशी असलेलं लाकडी टेबल त्याच्या आराम खुर्चीजवळ आणलं आणि बिल्ला किटीला टेबलापाशी येऊन बसण्याची खूण केली. तिथल्या 2 लाकडी खुर्च्या घेऊन ती दोघं टेबलाशी येऊन बसली. दोघंही उत्सुकतेने मोहिनीराजांकडे पाहू लागले. मोहिनीराजांना त्या लाकडी टेबलाच्या खाली असलेला खण उघडला. आतून एक नवी कोरी चामड्याची ब्रीफकेस काढून टेबलवर ठेवली. त्या ब्रीफकेसकडे पाहून रहमत खानच्या चेहऱ्यावर आनंद मिश्रित समाधान पसरलं. त्यानं दिलेली ती भेट मोहिनीराजांना लगेच वापरली होती. रहमत खानला त्या क्षणी आपल्या अम्मीची, अमीनाबीची आठवण झाली. तिच्याच सांगण्यावरनं त्यानं उंची लेदरची ब्रीफकेस भेट म्हणून मोहिनीराजनला बहाल केली होती. तिची इच्छा त्यानं पूर्ण केली होती. अम्मीच्या आठवणीनं रहमतचं हृदय गलबलून आलं. त्याचा चेहरा व्याकुळ झाला. मोहिनीराजांच्या नजरेतून रहमत खानचं गलबलणं सुटलं नाही. तो रहमतकडे पाहून हलकेच खाकरला. रहमत खान त्वरित भानावरही आला. आपली अस्वस्थता मोहिनीराजांनी जाणली हे त्याच्या लक्षात येताच तो मोहिनीराजांकडे पाहून कसानुसा हसला. किटी आणि बिल्लाच्या बेफिकीर नजरेलाही रहमतचं ते क्षणिक अस्वस्थ होणं जाणवलं होतं, पण दुसऱ्या क्षणी ते जाणवणं विरलंही होतं. आता तिघांचंही लक्ष मोहिनीराजांनी टेबलावर ठेवलेल्या त्या लेदर ब्रीफकेसकडे होतं. मोहिनीराजांनी टेबलावर ठेवलेल्या त्या लेदर ब्रीफकेसचं लॉक उघडलं आणि त्यातून एक चौघडी घातलेला A3 साईजचा कागद बाहेर काढला. ब्रीफकेस बाजूला सारून ती कागदाची चौकट उघडली आणि तो कागद त्यानं टेबलावर पसरला. तो एक नकाशा होता. बिल्ला किटीप्रमाणे रहमत खानी त्या नकाशाकडे असमंजसपणे पाहू लागला. हा सगळा प्लॅन आहे. तुम्हाला या प्लॅननुसार आपलं काम करावं लागेल. मुलीचं अपहरण करण्यात तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. मला त्या मुलीबद्दल खडानखडा माहिती आहे. ती तिघांनीही लक्षपूर्वक ऐका.
असं म्हणून मोहिनीराजांनी प्रथम रहमतकडे आणि नंतर बिल्ला खिटीकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं. ही मुलगी दर शुक्रवारी सकाळी आपल्या सियालो कारनं ब्युटी पार्लरमध्ये जाते. ब्युटी पार्लरचं नाव आहे बोल्ड अँड ब्युटिफुल. पार्लरमधून घरी जाण्याआधी ती फ्लोरामध्ये जाऊन आपलं जेवण उरकते. गेली 2 वर्ष तिचा हा दिनक्रम आहे. ती आपल्या अब्जाधीश बापाबरोबर सनराईज विलामध्ये राहते. हा विला म्हणजे प्रशस्त हवेली आहे. मारवे मरोळ बँडस्टँड सुरू होण्याआधी डाव्या हाताला जाणाऱ्या घनदाट जाडीच्या पायवाटेपासून आत खाजगी मार्ग सुरू होतो. हा खाजगी मार्ग जवळजवळ 1-1.5 मैल आहे आणि हा मार्ग संपतो तो सनराईज विलाच्या फाटकापाशी. विशेष म्हणजे हा खाजगी मार्ग मुख्य रस्त्यावरून दिसतही नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला पायवाटेपासून पुढे आत वस्ती आहे याची माहिती असेलच असं नाही. आता नीट ऐका. सुरक्षतेसाठी फाटकावर आणि फाटकाच्या कुंपणामधून विद्युत प्रवाह सोडलेला असतो. इलेक्ट्रिक करंट. ज्याला आत जायचं असेल तर तो फाटकापासून काही अंतरावर असलेल्या चौकी वजा बूथमध्ये जातो. तेथून टेलिफोन करून तो सूचना देतो. तेव्हा हवेलीतील स्टाफपैकी कोणीतरी फाटकाजवळ येतो. फाटकाजवळ असलेल्या बूथमध्ये सिक्युरिटी कशी नाही, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. बूथमध्ये सिक्युरिटी अथवा वॉचमन नाही, कारण फाटकापासूनही सनराईज विला दूर म्हणजे साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर अंतरावर आहे. स्टाफपैकी आलेला जो कोणी असतो तो प्रथम फाटकावर आणि कुंपणामधून सोडलेला विद्युत प्रवाह बंद करतो. नंतर फाटकाचं जाड साखळीने वेढलेलं भक्कम कुलूप काढतो. या सर्व सोपस्कारानंतरच फाटकाच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला सनराईज विलामध्ये आतमध्ये घेतलं जातं. मोहिनीराजन बोलायचा थांबला. त्यानं टेबलावरच्या नकाशा वजा कागदावर उजव्या तर्जनीने ठोकल्यासारखं केलं. त्यानं बिल्ला आणि किटीकडे पाहिलं. दोघांच्याही चेहऱ्यावर एखादी चित्रकथा ऐकत असल्याचा कुतूहल मिश्रित भाव होता. रहमतही मन लावून मोहिनीराजांचा शब्दनशब्द ऐकत होता. मोहिनीराजांना सिगार शिलगावला. काही सेकंद धुराचं वलय काढत तो त्या वलयांकडे पाहत काहीसा विचारमग्न झाला. मधल्या वेळात रहमतनं ड्रेसिंग टेबलावर असलेल्या वॉटर जगमधील थंडगार पाणी तिथल्याच एका ग्लासमध्ये ओतून ग्लास मोहिनीराजांच्या पुढ्यात ठेवला आणि पुन्हा टेबला शेजारी नम्रपणे उभा राहिला. सिगार तशीच उजव्या बोटांमध्ये धरून मोहिनीराजन पुढे बोलू लागला. ती मुलगी सकाळी 9:30 ते 9:45 वेळेत फाटकाजवळ येते. म्हणजे विलातून 9:20 बाहेर पडते आणि मुख्य फाटकापाशी 9:45 आत येते. मोहिनीराजांना सिगारा टेबलावरच्या ॲस्ट्रेमध्ये विझवला आणि केटीकडे पाहत म्हणाला, आता इथून तुझी भूमिका सुरू होते. नीट ऐक. शुक्रवारी सकाळी तू कारने 9:20 फाटकाबाहेर येऊन थांबायचं. तुझ्यासाठी कारची व्यवस्था मी करीन. 9:25 तू कारचं बॉनेट अशा पद्धतीने उघडशील की जणू तुझी कार बिघडली आहे. लक्षात ठेव, 9:20 पूर्वी तू पोहोचणार नाहीस याची खबरदारी घे. रहमत तुझ्याबरोबर असेलच, पण तो तुझ्या नजरेच्या टप्प्यात नसेल. मी त्या जागेचं संपूर्ण व्यवस्थित निरीक्षण केलंय. तिथं जवळपास घनदाट जाडी आहे. रहमत त्या जाडीमध्ये लपून असेल. फाटक उघडण्यासाठी त्या मुलीला गाडीतून उतरावं लागेल. ती गाडीतून उतरल्या क्षणी तू तिच्याजवळ जाऊन सांगशील, माझी गाडी बिघडली आहे. जर तुम्ही मला एखाद्या सर्व्हिस स्टेशनपर्यंत लिफ्ट दिली तर फारच कृपा होईल. तूही मुलगी आहेस, ती मुलगी आहे, तेव्हा निसंकोचपणे ती तुला लिफ्ट द्यायचं मान्य करेल. ती फाटकाबाहेर पडताच तू तिच्या गाडीत बसायचं आणि तिच्याबरोबर निघून जायचं. तुम्ही तिथून निघून गेल्यानंतर रहमत खान गाडीतून बाहेर येईल आणि त्याच्या गाडीनं तुमचा पाठलाग करू लागेल. मोहिनीराजन काही क्षण बोलायचं थांबला. किटीनं टेबलावर हाताचे कोपर टेकून दोन्ही तळहातात आपला चेहरा धरला होता. ती एकाग्रपणे मोहिनीराजांचं बोलणं ऐकत होती. बिल्लाही आता सरसावून बसला होता. काही क्षण स्तब्ध राहून मोहिनीराजन पुढे बोलू लागला, इथून तुझं खरं काम सुरू होईल. त्या मार्गापासून एखादं गॅरेज किंवा सर्व्हिस स्टेशन जवळपास कुठेही नाही. त्यामुळे तुला तिच्या गाडीत तसा बराच वेळ मिळेल. तिच्या स्पीडवर लक्ष ठेवायचं. काही अंतर गेल्यानंतर साधारण रस्त्यावर वर्दळ नसेल इतपत अंतरावर गाडी येताच तू तिला बऱ्या बोलानं मी सांगते तसं कर, तुला माझ्या हवाली व्हावं लागेल, नाहीतर त्याचा परिणाम असं जबऱ्या आवाजात धमकवायचं. आणि तिला तसे करण्यासाठी मी तुला एक वस्तू देईन. किटीला प्लॅन समजावून सांगता सांगता मोहिनीराजांना टेबलावरची ब्रीफकेस परत एकदा उघडली.
काही कागदपत्रांच्या अगदी खाली एक काचेची बाटली लपवली होती. कागदपत्र बाहेर न काढताच त्यानं ती बाटली बाहेर काढली आणि त्या बाटलीकडे एकटक पाहत तो किटीला सांगू लागला, या बाटलीत ॲसिड आहे. बाटलीतलं हे बूच तू नुसतं अंगठ्याने दाबलंस तरी यातून ॲसिडचा स्प्रे निघेल. तू त्या मुलीला सांग. जर तू माझं ऐकलं नाहीस तर ॲसिडनं तुझा चेहरा होत्याचा नव्हता करेल. तुझे डोळेही जातील आणि तिचा विश्वास बसण्यासाठी तू थोडंसं ॲसिड सीटवर टाक. सीटचं रेक्झिन क्षणार्धात जळून राख होईल. जेव्हा ती मुलगी हे सगळं बघेल तेव्हा ती आपणहून तुझ्या स्वाधीन होईल. हे मी तुला खात्रीपूर्वक सांगतो. आता त्या बाटलीचा उपयोग कसा करायचा ते तू पहा. मोहिनीराजेंनं ती काचेची बाटली किटीच्या पुढ्यात काळजीपूर्वक ठेवली. किटीनं ती बाटली हातात घेऊन निरखली. हे सगळं मी करीन. अशा बाटल्यांचा उपयोग मी बराच वेळा केलाय. तुम्ही पुढे सांगा, किटी शांतपणे म्हणाली. मोहिनीराजांना आणि रहमत खाननं त्याच वेळी परस्परांकडे नकळत पाहिलं. रहमतची नजर जोडून सांगत होती, पाहिलं मी तुम्हाला काय म्हटलं होतं. मोहिनीराजन हसला आणि म्हणाला, त्यानंतर तू त्या मुलीला दहिसर हायवे जवळ असलेल्या राठी कार पार्किंगकडे गाडी घ्यायला सांग. राठी कार पार्किंग आवडव्य प्रशस्त कार पार्किंगची जागा आहे. सकाळच्या वेळी तिथं तुम्हाला कार पार्क करण्यात अडचण येणार नाही. रहमत तुमच्या अगदी पाठीवर असेल. कार पार्क केल्यानंतर तू त्या मुलीला घेऊन रहमतच्या गाडीच्या पाठच्या सीटवर बस. कार बदलताना तुला तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल. हे मुळीच दुर्लक्षित करू नकोस, नाहीतर संधी मिळताच ती तिथेच ओरडारडा करेल. कदाचित ती तसं करणारही नाही, परंतु तुला सावध राहावं लागेल. किटीनं संमतीदर्शक मान हलवली. मग रहमतकडे पाहत मोहिनीराजन म्हणाला, तुझ्या कारमध्ये त्या दोघी बसताच तू त्यांना पिरंगुटला शांतीप्रसादवर घेऊन जायचं. नकाशा तू पाहिला आहेसच. रस्ता तुला माहिती आहे. मुंबई, दहिसर, भाईंदर, ठाणे, पनवेल, खोपोली, पुणे, भोगाव मार्गे दुपारपर्यंत तिथे तुम्हाला पोहोचलं पाहिजे. नक्कीच पोहोचू साहेब. शांती प्रसाद काय आहे? किटीनं उत्सुकतेने विचारलं. पण मोहिनीराजांनं तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि तो बिल्लाकडे पाहत म्हणाला, आता कान उघड्या ठेवून ऐक तू. इथून तुझी भूमिका सुरू होईल. तुला शांतीप्रसाद फार्म हाऊसमध्ये मुलीला अशा जागेत लपवून ठेवावं लागेल की कोणालाही कल्पना येणार नाही. नंतर तुला असा माणूस गाठावा लागेल की जो त्या मुलीच्या बापाकडे जाऊन खंडणीची रक्कम वसूल करून आणण्यासाठी मध्यस्थीचं काम करेल. माझ्या नजरेत असा एक माणूस आहे. तुम्ही रघुवीर उपाध्यायचं नाव ऐकलंय का? रघुवीर उपाध्याय? हा हा, तो नाटककार, मोठा लेखक आहे तो. तोच का? 100% तोच, मोहिनीराजन उत्तर देत म्हणाला. तो खूप प्रसिद्ध आहे. सर्वजण त्याला ओळखतात. मुलीच्या बापाशी संपर्क साधण्यासाठी मी त्याची निवड केली आहे. तो पोलिसांना सूचित न करता मुलीच्या बापाला खंडणीचे पैसे देण्याबद्दल समजावेल. तो हे काम का करेल? उत्तराच्या अपेक्षेनं मोहिनीराजांकडे पाहत बिल्लाने विचारलं. त्याला हे काम करावंच लागेल. पण का? त्याला आपल्या पत्नीसाठी आणि मुलासाठी हे करावं लागेल. मोहिनीराजांना किटीच्या प्रश्नाचं उत्तर पुढे देत म्हटलं, तू, रहमत, बिल्ला आणि ती मुलगी तिथं त्या फार्म हाऊसमध्ये असाल. तुम्ही त्याला इतकं घाबरवून सोडा, त्याला अशी भीती घाला की तो तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल. मला तर तुमचं म्हणणं जराही कळलं नाही, बिल्लानं थोडं गोंधळून म्हटलं. रघुवीर उपाध्यायचा या अपहरणाशी काय संबंध? तो तिथं कसा काय असेल? रघुवीर उपाध्यायचा आपल्या अपहरण योजनेशी काही संबंध नाही. तो सध्या त्या फार्म हाऊसमध्ये नाटक लिहिण्यासाठी राहिलेला आहे. ते फार्म हाऊस ज्या म्हाताऱ्या जोडप्यानं त्याला राहायला दिलं त्या जोडप्याला मी ओळखतो. काही वर्षापूर्वी मी तिथं गेलो होतो. रूपानं आपल्या लग्नाचा वाढदिवस दूर एकांतात साजरा करण्याचा बेत त्यावेळी केला होता. अतिशय शांत निर्मनुष्य अशी जागा आहे ती. ज्याला एकांत प्रिय आहे असाच माणूस तिथं जाऊन राहील. रघुवीर उपाध्याय आपली पत्नी आणि लहान मुलाबरोबर गेले 1.5-2 महिने तिथे राहतोय. त्याच्याबरोबर त्याचा नेपाळी नोकर आणि तगडा ऑल्सेशियन कुत्राही तिथे आहे. इतकं बोलून मोहिनीराजांनी आपला सिगार पुन्हा शिलगावला. धुराची वलय अलगद हवेत सोडताना तो क्षणभर विचारमग्न झाला. अचानक बिल्ल्याकडे वळून तो म्हणाला, सर्वात प्रथम तुला त्या नेपाळी नोकराचा आणि त्या ऑल्सेशियन कुत्र्याचा बंदोबस्त करावा लागेल आणि नंतर रघुवीर उपाध्यायच्या मनात दहशतीचं, भीतीचं सावट निर्माण करावं लागेल. समजलं? बंदोबस्ताचा अर्थ मी समजलो. कुत्र्याला मी ठार मारेन, परंतु नेपाळी नोकराचा बंदोबस्त कसा काय करायचा?
मी आजपर्यंत कुठल्या माणसाचा बंदोबस्त केलेला नाही, बिर्ला समस्येच्या स्वरात म्हणाला. नोकराचा बंदोबस्त तुला करावाच लागेल, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ही नोकर माणसं बरीच स्वामी भक्त असतात. तो तुला तिथं पाहून आकाश डोक्यावर घेईल आणि आपली सगळी योजना पाण्यात जाईल. त्यामुळे त्याचा बंदोबस्त तुला करावाच लागेल. बिल्लानं किटीकडे पाहिलं. तिने कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यानं खांदे उडवले. बरं, मग त्यानंतर? त्यानंतर तुला टेलिफोनच्या वायर्स कापाव्या लागतील आणि गाडी नादुरुस्त करावी लागेल. मोहिनी राजांना सिगार विजवीत म्हटलं. रघुवीर उपाध्याजवळ बंदूकही आहे. बंदूक आणि काही हत्यारं असतील तर ती नाहीशी कर. त्याच्यापाशी हत्यार राहता कामा नये. नंतर रहमत तिथे पोचेपर्यंत तू तिथं फार्म हाऊसवर थांबून राहायचं. मला तिथं केव्हा जायचंय? बिल्लाने विचारलं. अपहरणाच्या एक दिवस आधी, मध्यरात्र सरता सरता तू तिथं पोहोचला पाहिजेस. बिल्ला आपल्या जागेवरून उठला. खिडकीकडे कटाक्ष फेकत तो खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. खिडकीतून थोडंसं वाकून त्यानं रस्त्याकडे नजर टाकली आणि मागे सरक म्हणाला. खाली तो CID वाला उभा आहे, त्याचं काय? त्याचं काही नाही. तू किटी बरोबर सरळ खाली बारमध्ये जा. अर्धा पाऊण तास तिथे बसून नंतर हॉटेल बाहेर पडा. कोणी तुमचा पाठलाग करणार नाही. पण तरी तुम्ही आपली काळजी घ्या. रहमत खान आत्ताच निघेल. तो रहमतला ओळखतो. तो रहमतचा पाठलाग करेल. रहमत निघाल्यानंतर मी निघेन. माझाही पाठलाग होईल. असं म्हणून मोहिनी राजांना ब्रेकफास्ट फोडली. त्यातून एक मोठा खाकी लिफाफा काढला. तो त्यानं बिल्ल्याकडे भिरकावला. यात संपूर्ण योजनेचा तपशील आहे. तुम्ही दोघांनी तो काळजीपूर्वक वाचा. मेंदूत त्याची पक्की नोंद ठेवा आणि नंतर तो तपशिलाचा कागद लिफाव्यासह पूर्ण जाळून टाका. या दरम्यान रहमत खान भूमिगत राहील. अपहरणाच्या आदल्या दिवशी तुम्ही मुंबई अहमदाबाद हायवेवर संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास थांबा. त्यावेळी हायवेवर रहदारी खूप असते. रहमत तुम्हाला तिथंच येऊन भेटेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा सर्व समजावून सांगेल. ओके? बिल्लानं होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाला, हे सगळं आता निश्चित झालं. पण पैशाचं काय? आमच्याजवळ तर फुटकी कवडी नाही. त्या लिफाफ्यातील तपशिलाच्या कागदात 1000 रुपये आहेत. 2 दिवस तुमचे निघतील. रहमत जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तो आणखी जास्त पैसे देईल. आरामात मोहिनी राजन किटीकडे पाहत म्हणाला. रहमत तुझ्यासाठी कामही घेऊन येईल. आता तुम्ही निघा. पुढल्या काही मिनिटातच बिल्ला आणि केटी त्या खोलीतून बाहेर पडले.